काही सांगू का 3 वर्ष झाले बाई. एवढा दिवाळीचा सण गेला, एवढा राखीचा सण गेला, कधी माहेराला नाही गेली बाई. माझा भाऊ माझी कावड्यासारखी वाट पाहते, तरी भावाच्या दारावरती गेली नाही ग. माझ्या भावालाही माझी दया आली नसेल का? एक दिवस एखादा पत्र नाही पाठवला, एखादा फोन नाही, किंवा माझ्या घरापर्यंत सुद्धा नाही आला. 3 वर्षाचा झाला जमाना, 3 वर्षाचा झाला जमाना, नाही गेली आपल्या भावाच्या घराला. याद येते मला माझे दादा रे दादा, माझे दादा रे दादा, माझे दादा प्रभावती. राम, अरे किती वाट पाहिली, वाट पाहू पाहू माझे डोळे थकून गेले. दादा, तुला आपल्या सख्या बहिणीची आठवण नाही येत का? अरे माझ्या पाठीवर पाय ठेवून आलास रे माझ्या लहान भावा, तरी तुला आठवण नाही आली. भाऊ रे आला काय मला नेवायाला, भाऊ रे आला काय मला नेवायाला. रक्षाबंधनाला रे दादा दिवाळी सणाला, रक्षाबंधनाला रे दादा दिवाळी सणाला. बाई, आज माझ्या माहेरची मंडळी आहे आणि आज एवढा सुंदर भाऊबीजेसारखा सण आहे. मी माझ्या भावाला ओवाळायला जाणारच. माझे पती घरी नाही आहेत, माझा सासरा घरी आहे. माझा सासरा घरी आहे. मामाजीची परवानगी घेते, त्यांना विचारते आणि लवकरात लवकर आपल्या भावाच्या घरी जाते बाई. ओवाळासाठी आवाज देऊन पाहते. मामाजी म्हटलं, मामाजी 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 हो, अजी मामाजी ऐका जी घरी. मला आवाज दिली बेटा. का करत होत्या मामाजी? आराम करत होतो. आराम करत होत्या. जेवण वगैरे झालं, गोळ्या वगैरे खाल्ल्या ना? हो खाल्लो बेटा, खाल्लो. काय सांगू जी मामाजी, 3 वर्षापासून नाही गेली आपल्या भावाच्या घरी. ती 3 वर्षापासून आपल्या भावाच्या घरी नाही गेली. तेवढा दिवाळी सारखा सण गेला, रक्षाबंधन सारखा सण गेला, पण आज ओवाळणीचा सण आहे, भाऊबीजेचा सण आहे. मी माझ्या माहेरी चालली. तर तू एकटीच जाणार? हो एकटीच जाते. एकटी जाण्यापेक्षा चल बेटा, आता बरेच दिवस झाले तुझ्या माहिती नाही पाहिलं मी. काची तब्येत बेटा, तब्येत माझ्या माहिती नाही पाहिलं तब्येत. तर म्हणलं आता कास्तकारीचे काम झाले तर मी येतो म्हणलं तुझ्या बरोबर. तुम्ही येता सोबत? हो बेटा मी येतो. चला चला. चल बेटा मी थैली तर. मी पण येते. तू कोठी येतेस व? तुमच्या सोबत. कोठी व? तुमच्या गावी. नको घरीच राह. मी नाही घरी राह म्हणते ना. ओके माय पक्कीच आहे बाई. ही नाही माझ्या भावाचा नसल पाहिला घरदार म्हणून अशी करते. एकटंच एक नवत आहे बाई, लाडा प्रत्येकाची. चाल चाल, झोपूच नको, लोरूच नको. हो
मला एक गोष्ट सांग, काय तू या अंगावरचा तो बकरा आहे, हो त्या बकऱ्याला चारा नाही टाकलीस तर तो हो करते. आणि तू कशी येतेस? वहिनी तो बकऱ्याला कडे मी माझ्या मैत्रिणीला सांगणार. हो का? हो ना. हो तो मारकुंडा बकरा आहे, तू याशिवाय कोणाला ऐकत नाही. फाटेवाल्या सांगणार बाई. हो का? तुला फाटो बांधते. कोण मा भाटवा? तुला माहित नाही? नाही खरंच नाही. नाही माहित. हा, हा. मी नाही सांगत. चल 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 गाडी कोण मामाजी? चल बेटा. हो चला मामाजी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा चला आज गावची मंडई मंडई खरीच न भाऊ बिजे खरीच घरभरच्या पोरी आल्या बिचारा भावाला वळवलं महाबली दया नसली का माझी 3 वर्षाचा जमाना हजाराबाई लक्ष्मे 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 3 वर्षाचा जमाना झाला तुझी माझी भेट नाही बहिणी कोणता बाप केलं लक्ष्मी मग हाताला बाकी नाही लक्ष्मी 3 वर्षापासून तुम्ही नाही भेट नाही नाही राखेला आलीच नाही दिवाळीला आलीस माई वाट बघालीस का गाडी घुंगराची घेऊन या हो गाडी घुंगराची घेऊन या बनी तुला घ्यायला येईल गाडी घुंगराची घेऊन या बनी तुला घ्यायला येईल गाडी घुंगराची घेऊन
घ्यायचं आहे बाई माझ्या भावाचं घर. काय बाई, काय घराची अवदशा करून ठेवली माझ्या भावानं. माझी आई कुठं गेला असेल, माझा भाऊ कुठं गेला असेल, काही दिसून नाही राहिली बाई. आवाज देऊन पाहिजे माझ्या भावाला. दादा रे माझ्या लाडक्या बांधवा, दलिराम दादा रे दादा, दलिराम रे दलिराम, निगरे दलिराम. बाबाई दिसलं गावात जेवण सपनाचं नाही पाहत दिसलं आता मी. लक्ष्मी डोळ्यातल्या डोळ्यावर दिसून राहिले माझ्या. ते हो का ते येऊन वाटते ते दिसून राहिली बिचारी. मामाईच्यावरी चालते तिच्या माग माग तिची कोण असेल, तिच्या सासरा असेल का तो, सासराच होय. हा काय झालं मंगळ मिसिया काय, तिच्या माग माग एक बाई पोटी दिसून आली. ये मा ये लक्ष्मी घरापर्यंत ये, त्याच्या तिथे सगळं घेऊन भेटू नको. घरी येणं पहिलं घरी येणं. दादा अरे डोंगर चढते साऱ्या जगाला दिसते का, माझं मन जुळते कोणाला नाही दिसत माझ्या चढल्या का. गेला दिवाळीचा सण, गेला राखीचा सण माझ्या चढल्या. अरे राय दिसली माझ्या घराची वाट का, माझ्या लाडक्या बांधवा दलिराम दलिराम का. जमाना झाला बाई लक्ष्मी, तिने बरसाचा जमाना झाला. लाटोडावा नसता माझ्या बहिणी. तिकडचा माणूस तिकडे नाही गेला, तिकडचा माणूस तिकडे झाला. कावल्याच्या वाट पाहत होतो व तुझी. किती वाट पाहिली रे, किती वाट तुझी पाहिली. दिवाळीच्या रे सणाला दादा दलिरा, किती वाट तुझी पाहिली. दिवाळीच्या रे सणाला नाही आला सरे दादा, मला माहेरी नेण्याला. नाही आला सरे दादा, मला माहेरी नेण्याला. हे गोट जागो का, गेल्या दिवस नाही तर बाई. बहिणी एवढी माया नाही दादा, बहिणी एवढी माया नाही दादा, भावा एवढी भुज नाही माझ्या सोनल्या रे. अरे जगाच्या पाठीवर कोठे जाशील, या जगाच्या पाठीवर कोठे जा. बहिणी एवढी माया सापडणार नाही आणि भावा एवढी भूत भेटणार नाही रे. दलिराम लक्ष्मी मला लाज असेल का अजून तू. तुझा नवऱ्याच्या धाकामध्ये मी मोकळा असताना मला एवढा टाइम नाही भेटला. बापला करशील. पण मी एकटी नाही आली. कोण कोण आला तुम्ही. मी एकटी नाही आली रे, माझ्यासोबत माझी ननद आली आणि मामाजी आले. मामाजी आले. हो मामाजी आले. तू एक काम कर, हा तुझ्या बाटलीने पाणी घेऊन ये हो आणि गळवा घेऊन ये. मी मामाशी बोलतो. हो. मामाजी
अजी भासाजी नमस्कार जी. नमस्कार मामाजी नमस्कार. बाबा हा गावने हलत्याची अजी का करता भासाजी या थंडीच्या दिवसामध्ये जास्त चालते जी. हा कोणता रोग झाला तुम्हाला हवा ना आता डॉक्टर कडे गेलतो तो म्हणे बाबाजी म्हणे तुम्हाला म्हणे टाकू लगवा झाला जी म्हणे. टाकून लगवा झाला मला आता नवीन नवीन बिमारी नाही तर डॉक्टरने सांगलं बाबा. टाकून लगवा. हो बापा बाप मी म्हणलं कोरोना मध्ये म्हणलो माझी बापली असेल तुमची हरारी म्हणलो. नाही जी ते नको बोला. नाही सांगतो जी इकडे गोष्ट मस्त खाऊन द्या सुग्या ना. काताजी आता खाण्यापिण्यातला माणूस कसा राहील. तुझे धान्य झाले ना. हो झाले पेरणा की झाला. झाला. म्हणलं चला आता बहुत दिवसाची तुमच्या मायची पाहुणी यावा. ऐ! तब्येतजी मस्त फेलता तुम्ही ना. बापरे हा उभा राजा सौदा नाही असं हालत गेर दाबले जेवणी तुमच्या माहिती पावाला आलो पण ते अजी तब्येत म्हणलो. हा तर माझी तब्येत नाही तर दुसरा का पाहाल तुम्ही अजून. आता कोरोना पासून येवायला भेटला बा हा. तर म्हणलं आता जावा. बरोबर आहे. आल्या चांगला झाला खाजाली आणला माझ्यासाठी माझं नाव घेत हो आणलं की भासाजी. आणल्या. हो अरे 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 बाबा कुठे हातात अरे कोणत्या हातात देता? अरे, कोणत्या हातात देता? बापरे भासाजी तुम्ही एवढे खाजा पण 2 लाडू न एक फिंगर माया बहिणीसाठी ठेव जा. बाबा बाबा हे 2 लाडू आणि 1 फिंगर आवडीनं आणलो जी. म्हणजे हा लंबा फिंगर वाटरा लाडू आवडतात म्हणून आणलो. असा बरोबर बोलल्या तुम्ही सीजन जे बोलते ना सीजन जे चांगला झाल्या. चांगला मामाजी अजी हा तुम्ही फिगर नको करा. आता चौकात जातो आणि बकरा आणतो बकरा. अजी भासाजी बकरा किती नको आणा. मग ते चौकामध्ये भुजल्या मच्छ्या दिसल्या होत्या. भुजल्या मच्छ्या अजी हो आवडीनं खातो मी. तिघस्ता आलत्या 3 वर्षाच्या पहिले आणि भुजल्या मधल्या खाल्ल्या तर हगी लागली होती. अजी भासाजी तेव्हा तब्येत ठीक नव्हती बाबा. पुरा धोतर फाटत लागल्या होत्या. अजी तर तब्येत ठीक नव्हती भासाजी तेव्हा. जा आम्ही आणतो भुजल्या मच्छ्या आणतो चांगल्या. मी तेवढी आराम करतो भासाजी. आराम करा जा. बापा माझी बहीण म्हण मा सासरा आला म्हण आणि माई ननद आली म्हण. बाबा हे जो कार्य बरू मा हे बरू मा टरकवाले ए टरकवाले ए लालगाई वाले बापा इला का बंडी बैल पाठव का रे नेवाल हे का वकर पाठव. ए मस्त गुरगुर वाजन ना मेंढ्यावाली अरे मेरी मेंढ्यावाली. हे बापा मग पैलवानाला माझ्या गोष्टी घेतेस का. हे इशारे को अगर समझो राज को राज रहने दो. नाही फुटली का माझ्याशी बोलायचं नाही. त्याची एवढी गरम अगर हे माझ्याशी बोलायचं नाही. हा मग उत्तर हो का. तू मला एक सांग मला न्यायला का नाही आला. नेवाला काहून आला असं एकटी तुझी गाडी लेटून जाईल. मग नेवाला आलो असतो. का बरं नाही आला. गाडीने पेट्रोल नव्हता. कुठं बाई मी तेव्हाची सावनेर पासून तर या तिष्टीपर्यंत पायी पाहिली. तुला वाटलं नाही थोडस माझ्याबद्दल. वाटला ना काय वाटलं. येईल म्हणलं पैदल. कसं मला एक सांग. तू मला न्यायला लालच्या म्हणून सांगतेस. मी तुला लहानपणापासून मी पत्र पाठवते. तुझ्या लहानपणापासून मी तुझ्या प्रेम करते. तुला एवढं वाटलं नाही माझ्यासोबत. मला माहित आहे लहानपणापासून माझ्यावर करतस म्हणून प्रेम. लहान असते तेव्हाही पाहिजे जगण्यात. लहानशी होती एवढीशी लहानशी गेड फराक घालून आली होती आणि फराक घालीस तर फराकीच्या खाली चड्डी नव्हती. होती का ते लहानपणी होती. होती का नाही मग कशी पासून ते लहानपणीच नाही सांगायचं मला. तू सांग. सांग लहानपण नव्हती पण आता आहे का. मग 2 वर्षाबाजूला आलीस चांगली डबल झाली होतीस ना. आलीस अंगणाने एवढा घागरा जमा केली होतीस. हो आणि त्या घागऱ्याला गड्डा पाडलीस. ते लहानपणी होती. आणि त्या घागऱ्याने मुतली होती. तू अशी माझी माय करायची नाही. काऊन नाही. काऊन करशील तू. काऊन नाही करीन. तू मला सांग. मी तुला पत्र पाठवते. माझ्या पत्राचा रिप्लाय का नाही देत. पत्र लॉकडाऊन आला होता का. माय मी तुला फोन करते. फोनचा जबाब पाहू नाही देत. फोनच्या जबाब कोणाला कव्हरेज राहायला जबाब का नाही. असं मी तुला मेसेज पाठवते. मेसेजचा रिप्लाय का नाही देत. मग मेसेज पडतेस. मग टाइम नाही पडत वाचायची. मी तुझ्यावर किती प्रेम करते. मग काय किती प्रेम. तू नाही दिसलास ना माझं मन काय असं मी तुझ्या खूप प्रेम करते रे. किती करते. तुला कडे मी जेवण करायला जाते ना. जेवणाच्या ताटामध्ये फक्त तू दिसते. आणि संडासला जाते ना.
संडाच्या लोट्यामध्ये फक्त तू दिसते संडाच्या सिस्टमने मी दिसतो का माय आणि तुला काही सांगू हा. मी झोपायला जाते ना उशाच्या बाजूला फक्त तू दिसते मी तुझ्या इतकं प्रेम करते का तुला काही सांगू किती बिल मग प्रेम करते तुला सांगू काय आय लव यू म्हणजे वरून खालता कुदरचा म्हणतेस का ए तसं नाही कसा मी तुझ्या खूप प्रेम करते आय लव्ह यू होते अक्षर कसा बोल सांग बरं कसं ते सांगते बघ झुडकाली वाऱ्याची हाती हाती दे ना मला पुरे टीव्ही नाही मोबाईलचे गाणे होत हो का बसलो नवीन सिम टाकलो का नाही मग काका काल बसला कर म्हणतो हो का करते सगळं लक्ष्मी लक्ष्मी हे कबाब में हड्डी झाली हे आली तर आली जी नंतर चांगला झाला म्हणलो बहीण माय आता हे बिचार नाही जेवून जाते बस ना रे हा? बस खाली बस खाली बसू मग चांगला बस कसा बसू कसा बसतोस म्हणजे का 3-4 वर्ष झाली आली नाही तर सगळं विसरलास का हा बसतो मस्त चांगलं माझा एकटाच आहे भाऊ आहे बाई गोलगप्पा किती आनंदाचा दिवस निघला बाई यार माझा भाऊ आहे एकटाच आहे. चांगला बस लाडू मग देतो लाडू चालू पेढा आणलो त्यासाठी बर्फी आणली मग नाही तर का सारं आणलं तुझ्यासाठीच आणलो बस बस चांगला चांगला बस बसा बस मांडी मारून बस चांगला बस. मग एवढ्या दिवसाबाद तुला ओवाळ्यासाठी आली मी भाऊ बीजे ओ वाडीचे दादा तुला भाऊ बीजे ओ वाडीचे दादा तुला आयुष्य मिळो माझे या माझ्या भावाला आयुष्य मिळो माझे या माझ्या भावाला
3 वर्षापासून हे दिवस पाहायला भेटले मला. अरे दादा पीपल की पत्तियां से लिख दूं दिल की बात. हो पीपल की पत्तियां से लिख दूं दिल की बात. असं आई है हवा ये लेके पिया जी का साथ हो. पीपल की पत्तियां से लिख दूं दिल की बात. आई है हवा ये लेके पिया जी का साथ हो. बहिण भावाला कशी ओवाळीते, बहिण भावाला कशी ओवाळीते, प्रेमाने हाती नारळ देव. बहिण भावाला कशी ओवाळीते, प्रेमाने हाती नारळ देव. दर कपडे दर. बाई हं? मी येतो. आरतीत पैसे टाक. बाबा पैशाची भलती आठवणात येई व घे टाकतो एक 50च का रे? 50 रुपये हा 500च्या नोट. नाही रे. हो ना मग त्याची 2 झिरो 5 झाले. हो का? बरं जे भेटतील ते. मी काय पैशासाठी आली का नाही? शाबास. माईच्या वर देता मी जातो का? सावनेरला. कशाला? सावनेरला गेलो 3-4 वर्ष झाले. हो हा, माझी हौसना झाली माझी हौसना झाली. नाही. जेवतो खातो पण ती आठवते मला. हो रे दादा. हा त्यासाठी साडी आणतो व्यवसायी. माझ्यासाठी साडी नाही नको. नाही, 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 नाही नाही. नको रे, गोरवाची स्वीकार कर. माझ्यासाठी साडी नको रे. काय दादा एक गोष्ट बोलू का? मी आज नाही उद्या केव्हाही येईन रे. हो. माझी नणंद येणार आहे का? माझा सासरा कधी येणार आहे का? मला साडी वगैरे नको घेऊ दादा, पण माझ्या नंदसाठी सुंदरची साडी आणि एक ब्लाउज पीस घे, आणि माझ्या सासऱ्यासाठी एक धोतर आणि कुर्त्याचा पीस घे दादा. मला साडी गिडी नको रे दादा. तुम्ही लोकसारखी भीकभंगी आहे माझ्यासारखी आहे आता तुम्ही. काहून रे? घासातून घास देवाचा. अहो तुलाही घेतो त्यानंतर त्या सासराही घेतो. नको घेऊ रे. एवढा खर्च कशाला करतोस गरीबाची रे? स्वीकार कर. माझ्या बहिणी जा घरी जा मी येतो पटकन. ठीक आहे. हो ते शाल घेऊन जा. ए दल्या इकडे तुला बोलूया. नको दे बोल्या तुझ्या. मला पाहिजे नाही तुझ्या बोल्या. मला एक सांग, हा. मस्त आपल्या पहिले बरं चोपड्या गोष्टी बोलत होतास. हा मी लहानची मोठी झाली मला काहीतरी घेतलास का तू? का उघडी आहे तू? ए उघडी नाही आहे, हं. पण जेवढं सांगत तेवढं बोल. मला का नाही, मला कपडे पाहिजे, तुला कपडे पाहिजे. मला साडी पाहिजे ना. साडी साडी पाहिजे. काय 16 कडा घेताय? स्लॅश हो. आता नाही लावायचं ते. हं. नाही जेव्हा झालीस नाही का? मग काय. हा, चाल सावरे जा. हॅलो सुरमाताई, आपला राऊंड समाप्त झालाय. फक्त 5 मिनिट घ्या. वेळ खूप जास्त होत आहे. फक्त 5 मिनिट घ्यायचे. आपण सावऱ्याला जायचा. हो. ते 5 मिनिटं गुंतवायची आपल्याला. असं हं. चाल लवकर बघ. लवकर जाऊ का? हो चाल time रस्त्याने आहे. चालू झालं, गावचा काम आहे हा. हो चाल लवकर. तुला पहिलेच चांगलं चांगली जालचे बुसाई. मग हं? तुम्हाला हे सांग, हा. आता एवढ्या येतं कोण आहे का? आपण दोघेच जण आहे. येती कोणी आहे का? दोघं जण आहो. मग तुला कोणी दिसतात का या रस्त्यावर? येती कोणी ना दिसत. कुत्रा ना माझ्या ना दिसतंय. आपण दोघेच आहे ना. हा मग तुझा विचार काय तर? तुझा विचार काय आहे? माझा विचार काय? बापरे, फूलों में रहने वाली रंग तेरा निराला. अरे वा वा. फूलों में रहने वाली रंग तेरा निराला. न जाने तेरी तस्वीर भगवान ने किस साथ में डाला. लहर उठे तेरे बदन से जैसा वो गगन का तारा. लहर उठे तेरे बदन से जैसा वो गगन का तारा. होठों पे है मिटे बोल तेरे हुआ दीवाना देखने वाला. तू प्रेम करता, मी प्रेम ना करत. तू नाही करत माझ्या प्रेम. अहो किती प्रेम करतो. प्रेम केलं असतं ना मला न्यायला आला असता. असं मग काय किती प्रेम करतो सांगू तुला. सांग बरं. सुना सुना या हसीना दिल लागे धाकईना. तुला सांगायचं नाही. ए
आता चांगली राहिली. चांगली राहिली हो. हाय लायकी लोबा निघलो हो ना, मग काय झालं? लायकी लोबा निघलो की आपण मग घरून निघलो पण पैसेच नाही आणलो. की माय, तू माझ्यासोबत खोटं बोलतेस ना? अहो तू या चाली पुढे तर मी पुरा बिघडून गेलो. असं हाय. तर मग लवकर चल आणि पैसे घेऊन लवकर यायचं. हो चाल दाखव चल लवकर. लक्ष्मी एवढ्या लवकर आला सावनेरवरून सामान घेऊन लवकर आलो नाही. का आणलास दाखव. आणलो सांगतो तुला. अरे गेलो ना सावनेर हा. पर्यंत दुकानात गेलो. हा. दुकानात गेलो कपडे पसंत केलो. हा. अरे कपडे घेवायला गेले पैसे माझे पैसेच नाही खिशातली. पैसे कोठे आहेत का? लायकी लोबा निघलो. हो तर तू सांगलीस तर तुझ्या मागे बघा तुझी न झाली ननद आली. ते मागे ते यायला माझ्यासोबत. हो का? हा तर पैसे घरी विसरले. पैसे घरी विसरले. हा. एक काम कर, पैसे घे आणि लवकर घेऊन ये. हा, पैसे म्हणजे त्या इथे ठेवतो कोठी रे? कोनुड्यामध्ये. कोटुळ्यामध्ये. कोनुळा ओके मा, हा त्या थैल्यामध्ये ज्याची गायचे लेंड नाही, गायचे गेटे ना शेरायचे लेंड हा ती आहेत का? हो तो पा तुझ्या सासरा घेतलं ना उशाला. काय भेटला नसेल तर घेतलं असेल. हो घे, लवकर घे लवकर जा. पाय रे पाय, चांगले पाय येते आहेत का? चांगले गाठ खोलून शानी पाय पाय मा. माझा एकटाच भाऊ आहे. पाय रे चैन खोल. काऊन रे? हॅलो, सुरुवात आहे. आपला राऊंड समाप्त झालेला आहे. प्रतिस्पर्धी साहिल सूरजजी नवगरे स्टेजवरती येतील आणि कार्यक्रमाला सुरुवात करतील. हॅलो, यानंतर प्रत्येक शायरांना अर्ध्या तासाचा वेळ दिला जाईल. अर्ध्या तासामध्ये एक रंगती आणि एक पाखंडी आपली कलाकृती इथे सादर करायची आहे. याचं दोन्ही शायरांनी भान ठेवावं. हा, त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू जीवनजी बावनकर मुक्काम नांदा गोमुख यांच्याकडनं 151 रुपयाचं प्राइज मिळाले. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद.